भगवान बिरसा मुंडा की जय, राघोजी भांगरेंचा जय असो। आज या छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मगावी या जुन्नर तालुक्यामध्ये या देवळे गावामध्ये आज हा आपला मेळावा पार पाडतोय। या मेळाव्यासाठी देवळे असेल, घाटघर असेल, तळेवाडी असेल, अंजनावडे असेल, खरखाळे, खैरे, वसर, चावण, कुकडेश्वर, शिरोली, राजूर, हिरडी या सर्व भागातून माझ्या माता भगिनी आणि त्याचबरोबर सर्व ज्येष्ठ नागरिक असतील, तरुण असतील, सर्व आदिवासी बांधव असतील, मोठ्या संख्येमध्ये आपण या देवळे गावामध्ये उपस्थित राहिलात त्याबद्दल आपल्या सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद व्यक्त करतो। आज या कार्यक्रमाला या शिरूर लोकसभेतील खासदार शिवाजी आढळराव पाटील साहेब, आमचे सचिव भाऊसाहेब चौधरी, माजी आमदार शरददादा सोनावणे, जुन्नरचे शहर प्रमुख दीपेश भैया परदेशी, खेड्यापाड्यामध्ये या आदिवासी भागामध्ये इतका मोठा मेळावा जो आहे तो आपण या ठिकाणी आयोजित केला आणि त्यासाठी हजारोच्या संख्येने जे आहे हे आदिवासी बांधव या ठिकाणी आले। मगाशी या भागामध्ये येत असताना हा पूर्ण परिसर जो आहे हा पूर्ण परिसर पाहण्याचा योग या ठिकाणी आला। त्याच्या अगोदरही भरपूर वेळा आपण या ठिकाणी या परिसरामध्ये आढळराव पाटील साहेब आलो, पण या ठिकाणी आज या देवळे गावामध्ये मला वाटतं हे शेवटचं गाव या ठिकाणी असेल आणि अशा भागामध्ये इतक्या मोठ्या संख्येमध्ये जनता, सर्व बांधव जे आहेत ते आजूबाजूच्या गावातून या ठिकाणी आले। दिवसभर काबाड कष्ट करून संध्याकाळी या मेळाव्याला या ठिकाणी उपस्थित राहणं, मला वाटतं आपण दोघं ज्या प्रकारे या भागामध्ये काम करताय, या विभागामध्ये काम करताय, आपले जे पदाधिकारी आहेत, कार्यकर्ते आहेत, या सगळ्यांचं या ठिकाणी मी मनपूर्वक धन्यवाद व्यक्त करतो की एवढ्या दुर्गम भागामध्ये मी अपेक्षा केली नव्हती। मला बोलत होते की 5-6 हजार लोक येणार आहेत, दुर्गम भाग एवढा आहे, 5-6 हजार तर आपण समजायचं फक्त 500 लोक येतील, पण या ठिकाणी आता ही लोक जी आहेत हे दुरून दुरून या ठिकाणी येत आहेत। मला वाटतं लोकांचा विश्वास जो आहे, आपल्या सगळ्यांचा विश्वास जो आहे, हा आढळराव पाटील साहेब असतील, सोनवणे साहेब असतील आणि आपले पदाधिकारी असतील, आपण जो लोकांमध्ये विश्वास निर्माण केलाय त्याच्यासाठी जे आहेत हे लोक या ठिकाणी मोठ्या दुरून या ठिकाणी आले। हे जे सगळे लोक जे आहेत, जसं आढळराव पाटील साहेब म्हणाले की या सृष्टीचा जेव्हा निर्माण झाला तेव्हा सगळ्यात अगोदर कुठला मनुष्य असेल तर तो आदिवासी, ज्यांनी आपली जंगल, ज्यांनी आपली माती, गावं ही सांभाळून ठेवली आणि आजही त्याचा सांभाळ करतोय, असे सर्व लोक जी आहेत ती या ठिकाणी उपस्थित आहेत। आज हे सगळे वंशज जे आहेत हे भगवान बिरसा मुंडा ज्यांनी ब्रिटिशांबरोबर संघर्ष केला आणि त्या संघर्षाला आजही पुढे घेऊन जाण्याचं काम आपण सगळे लोक या ठिकाणी करतायत। आज मोठ्या प्रमाणामध्ये ठाणे जिल्ह्यामध्येही, पालघरमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आदिवासी बांधव जे आहेत ते त्या ठिकाणी राहतात आणि आज या ठिकाणी देखील मोठ्या प्रमाणामध्ये आपण सगळे लोक या ठिकाणी उपस्थित आहात। या ठिकाणी वेगवेगळे प्रश्न जे आहेत ते या ठिकाणी आढळराव पाटील साहेब असतील, त्याचबरोबर सोनवणे साहेब असतील,
या ठिकाणी मांडलेले आहेत. मला वाटतं या ठिकाणी ज्या ज्या समस्या आहेत, या समस्येला वाचा फोडण्याचं काम जे आहे ते या ठिकाणी आपण सगळ्यांनी केलं. आज अशाच एका दुर्गम भागामध्ये ज्याचा जन्म झाला आणि अशा या दुर्गम भागामधून जावळीच्या खोऱ्यामधून कामासाठी मुंबईला आले, रिक्षा चालवून जे आहे परिवाराचा गाडा आखला आणि आज या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री झाले असे एकनाथजी शिंदे साहेब आपल्या मधीलच एक व्यक्ती आहे. म्हणूनच जेव्हापासून शिंदे साहेब मुख्यमंत्री झाले, मुख्यमंत्री झाले तेव्हापासून या महाराष्ट्र राज्यातील जनतेला, गोरगरीब असेल, शेतकरी असेल, कष्टकरी असेल, मोलमजुरी करून जगणारा असेल, महिला असतील, ज्येष्ठ नागरिक असतील, प्रत्येक घटकापर्यंत पोहोचण्याचं काम जे आहे हे शिंदे साहेबांनी आणि आपल्या सरकारने जे आहे ते या ठिकाणी केलं. प्रत्येक व्यक्तीपर्यंत सरकारच्या माध्यमाने फायदा कसा पोहोचेल याच्यासाठी ते काम करतायत. या ठिकाणी मोठ्या संख्येमध्ये ज्येष्ठ नागरिक बसलेले आहेत. त्या ज्येष्ठ नागरिकांना एसटी मध्ये मोफत प्रवास देण्याचं काम सुद्धा शिंदे साहेबांनी त्या ठिकाणी केलं. आज महिला देखील मोठ्या प्रमाणात या ठिकाणी आहेत. महिलांना अगोदर एका गावातून दुसऱ्या गावाला जायला लागायचं, तेव्हा एसटी मध्ये जे आहे ते भाडं पूर्ण भरावं लागत होतं. आता एसटी मध्ये प्रवास जर करायचा असेल तर अर्ध्या भाड्यामध्ये जे आहे ते आपला प्रवास जो आहे तो त्या ठिकाणी होतो ना. आणि अशा याच्यामुळे एसटी देखील फायद्यामध्ये आली. आज आपल्या ज्या समस्या आहेत त्या समस्या या ठिकाणी आपण सगळ्यांनी मांडल्या. मी आपल्याला एकच या ठिकाणी सांगतो की आज माननीय मुख्यमंत्री महोदयांनी मला या ठिकाणी पाठवलं. आज अशा या दुर्गम भागामध्ये आढळराव पाटील साहेब, आपण जर अगोदरच्या नेत्यांच्या बरोबर काम करत असतो तर मला वाटत नाही की एवढा कोण म्हणजे या ठिकाणी एवढ्या दुर्गम भागामध्ये कधी कोण आला असत. पण या ठिकाणी शिंदे साहेबांनी आम्हाला सगळ्यांना हा आदेश दिलाय की या महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये जाऊन लोकांच्या समस्या ज्या आहेत या समस्या आपण ऐकून घेतल्या पाहिजे आणि त्या समस्या कशा सुटतील याच्यासाठी आपण काम केलं पाहिजे. जर महाराष्ट्रामध्ये कानाकोपऱ्यामध्ये आपण गेलो नाही, गावामध्ये गेलो नाही, बांधावरती गेलो नाही, अशा आदिवासी पाड्यांवरती गेलो नाही तर आपल्याला खरा महाराष्ट्र काय आहे हा कधीच आपल्याला समजू शकत नाही. म्हणून आज आपण जर पाहिलं असेल की शिंदे साहेब, छोटं गाव असेल मोठा असेल, छोटा कार्यक्रम मोठा कार्यक्रम, छोटा व्यक्ती मोठा व्यक्ती, हा प्रत्येकाला जो आहे हा हवासा नेता जर कुठला वाटत असेल तर त्याचं नाव आहे एकनाथ शिंदे. आपल्यातलाच व्यक्ती आहे, आपल्यातलाच हा मनुष्य आहे, आपल्यातलाच आहे. कारण की त्यांनी आपल्यासारखी गरिबी जी आहे ती पाहिलेली आहे. आपल्यामधून जे आहे हे त्यांनी संघर्ष करून जे आहे ते आज एवढ्या सर्वोच्च पदावरती पोहोचलेत. पण आजही त्यांचे पाय जे आहेत ते जमिनीवरती आहेत. म्हणून आपल्यामध्ये राहून जे आहे आपल्या समस्या सोडवण्यासाठी दिवस रात्र हा माणूस जो आहे तो काम करतो. कुठल्या मुख्यमंत्र्याला पहिला 18 तास 20 तास काम जे आहे हा मुख्यमंत्री करत असेल. या महाराष्ट्राला असा पहिला मुख्यमंत्री लाभलाय
की तो 18 तास 20 तास आपल्यासाठी जे आहे ते त्या ठिकाणी काम करतात। तर आपल्याला या ठिकाणी मी आश्वासित करू इच्छितो की आपल्या ज्या ज्या समस्या या ठिकाणी आपण सगळ्यांनी मांडलेल्या आहेत, खासदारांनी मांडलेल्या आहेत, आमदारांनी मांडलेल्या आहेत, त्या सगळ्या समस्या ज्या आहेत ते शिंदे साहेबांपर्यंत घेऊन जाण्याचं काम हे नक्कीच या ठिकाणी मी करणार आहे। आढळराव पाटील साहेबांना देखील या ठिकाणी मला वाटत नाही इतके वर्ष आपण खासदार होता, इतके वर्ष आपण आमदार होता, तर आपल्याला एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये निधी जर कोणी दिला असेल तो आपल्या या सरकारने आणि शिंदे साहेबांनी जो आहे तो या ठिकाणी निधी आपल्याला दिला। तर आपल्या देखील काही समस्या ज्या आहेत ते या ठिकाणी आहेत। ढाकण डोळ धरण त्याचा सर्वे चालू आहे, त्याचा फायदा जो आहे तो आपल्या सगळ्या या महिला भगिनींना झाला पाहिजे। सर्वे आपल्याला करायचं, जे काही त्याचं करायचं, जेणेकरून या महिला भगिनींना जे दूरवरती पाणी आणण्यासाठी जावं लागतं तर लवकरात लवकर जी आहे ती समस्या या ठिकाणी संपुष्टात येईल। बुचकेवाडी जुन्नर तालुका घेते पठार त्या ठिकाणी जोड रस्ता, त्याचबरोबर आपल्या दर्याघाट मधला जो ठाण्याला आणि जुन्नरला जवळ आणेल, अरे आपण जवळच आहोत एकदम, पण नक्कीच हा दर्याघाटचा रस्ता जो आहे तो माननीय मुख्यमंत्री महोदय देखील त्याचा उल्लेख जो आहे तो सारखा त्या ठिकाणी करत असतात। त्याचबरोबर आदिवासी पर्यटन त्याला चालना देणं असेल, त्याचबरोबर माणिकडो धरणामध्ये पाटबंधारे असतील, त्याचबरोबर सुकाळ वेडे येथे आदिवासी संस्कार सृष्टी असेल, देवळे गावामध्ये आदिवासी क्रांतिकारक लहू बोराडे यांचं स्मारक असेल आणि त्याचबरोबर आंबेगावचे होनाजी टेंगळे यांचं स्मारक असेल, गाव तिथे महिला अस्मिता भवन, असे अनेक ज्या ज्या समस्या या ठिकाणी भेडसावत आहेत त्या दूर करण्याचं काम देखील आपण या ठिकाणी करू। कुकडेश्वर महादेवाचं मंदिर या ठिकाणी आहे, वरसुबाई मंदिर या ठिकाणी आहे, शिवनेरी सारखा किल्ला या ठिकाणी आहे, नाणे घाट सारखं पर्यटन स्थळ या ठिकाणी आहे। या ठिकाणी या सगळ्या ज्या ज्या गोष्टी आपल्याला या ठिकाणी लागतील हे फक्त आपल्याला या ठिकाणी मी आश्वासन करत नाही की आज या ठिकाणी आलोय तर माझ्या पुढे जे आहे ते समस्यांचा पाडा या ठिकाणी आपण वाचलेला आहे। आपल्याला एवढं या ठिकाणी मी सांगू इच्छितो की ज्या ज्या समस्या मगाशी सांगितलं आमदार खासदार आणि दोघांनी की या ठिकाणी 10 कोटी रुपये 20 कोटी रुपयासाठी रस्ते जे आहे म्हणजे जे अंतर जे आहे ते आपलं मोठ्या प्रमाणामध्ये कमी करणार आहे, प्रत्येक पाडा जो आहे तो त्या ठिकाणी जोडणार आहे। त्याच्यासाठी जे आहे ते इतके वर्ष ते कामं झाली नाही, पण आपल्याला या ठिकाणी सांगू इच्छितो मी की नक्कीच हा रस्ता जो आहे हे सगळे जोड रस्ते याच्यासाठी जो निधी लागेल तो निधी देण्याचं काम देखील आपण या ठिकाणी करू। मी या ठिकाणी लाईटचा पण विषय आपण मांडला की दिवसा लाईट जी आहे ती 3 फेज या ठिकाणी मिळाली पाहिजे। आज आपण 100% इलेक्ट्रिफिकेशनच्या जवळ जे आहे ते त्या ठिकाणी पोहोचतोय। त्या 100% इलेक्ट्रिफिकेशन मध्ये आपल्या प्रत्येक गावामध्ये जे आहे ती 3 फेज लाईट झाली पाहिजे, याच्यासाठी देखील सरकार या ठिकाणी काम करतंय। आणि पाण्याची जी समस्या आहे, जल जीवन मिशन हे पहिलं असं योजना आहे की या भारतामध्ये माननीय नरेंद्र मोदी साहेबांनी प्रत्येक गावापर्यंत नळ गेला पाहिजे आणि त्या तळातून जे आहे ते पाणी लोकांच्या घरामध्ये पोहोचलं पाहिजे, याच्यासाठी देखील मोठ्या प्रमाणामध्ये निधी देण्याचं काम जे आहे हे या ठिकाणी आपलं सरकार या ठिकाणी करतंय। मी आपल्याला देखील आश्वासित या ठिकाणी करतो की प्रत्येक पाड्यापर्यंत जे आहे हे जल जीवन मिशनच्या माध्यमाने जे आहे हे या ठिकाणी पाणी आणण्याचं काम आपण देखील या ठिकाणी करू। त्याचबरोबर शरद सोनवणे साहेब या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा जो आहे 171 फुटी हा
पुतळा जो आहे हा जुन्नर तालुक्यामध्ये जे आहे हे शिवनेरीच्या पायथ्याशी त्या ठिकाणी उभा करताय, त्यासाठी देखील त्यांचं मी खूप खूप या ठिकाणी आपल्या सगळ्यांच्या वतीने, महाराष्ट्राच्या तमाम जनतेच्या वतीने या ठिकाणी खूप खूप धन्यवाद व्यक्त करतो की आपण असा विचार केला की छत्रपती शिवाजी महाराजांचा एवढा मोठा पुतळा जो आहे तो आपण या ठिकाणी उभा करताय. मला वाटतं त्याचं भूमिपूजन देखील झालं, पुतळ्याचं काम देखील त्या ठिकाणी सुरू झालं. मी आपल्याला हे देखील आश्वासित करतो की हे छत्रपती शिवाजी महाराजांचा जो पुतळा आहे आपल्या येणाऱ्या पिढीला जे आहे हे ऊर्जा देण्याचं काम जे आहे हे या ठिकाणी आणि त्यांच्यामध्ये संघर्ष करण्याची भावना जी आहे ही जागृत ठेवण्याचं काम जे आहे हे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा या ठिकाणी करेल. आणि याच्यामध्ये जे काही आपल्याला लागेल, मला वाटतं आपण सगळे लोक मिळून करताय, पण याच्यामध्ये माननीय मुख्यमंत्री असतील, आपण सगळे असो, तर हा पुतळा लवकरात लवकर कसा होईल. आणि त्याच्यानंतर आपलं एक स्वप्न आहे की सुवर्ण मंदिर जे आहे छत्रपती शिवाजी महाराजांचं या ठिकाणी बनलं पाहिजे. मला वाटतं हे स्वप्न देखील बघणं जे आहे हे स्वप्न आपण पाहिलं, मला वाटतं ही खूप मोठी गोष्ट आहे की आपण एवढा मोठा पुतळा जो आहे तो त्या ठिकाणी, मला अगोदर वाटत होतं की आपण म्हणालात की पुतळा आपल्याला एवढा मोठा करायचा आहे, तर मी म्हणालो कसं काय एक मनुष्य जो आहे ते या ठिकाणी करेल. पण आज शरद सोनवणेंनी स्वतः त्या ठिकाणी जागा जी आहे ती 25 एकर विकत घेतली, सरकारची त्या ठिकाणी वाट पाहिली नाही, स्वतःच्या खर्चातून जे आहे हे या ठिकाणी काम त्यांनी जे आहे या ठिकाणी सुरू केलं. मला वाटतं प्रत्येक व्यक्तीने जर असा विचार केला तर येणाऱ्या काळामध्ये या महाराष्ट्रामध्ये सुवर्ण काळ आल्याशिवाय राहणार नाही. तर आपल्याला या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यामध्ये हा पुतळा उभा करण्यामध्ये, हे स्मारक उभं करण्यामध्ये सगळ्यांनी आपलं योगदान जे आहे त्या ठिकाणी दिलं पाहिजे, एवढंच या ठिकाणी सांगतो. आणि जी या ठिकाणी समस्या आल्यात, अजून काय राहिलं का? सगळं घेतलं हो सोनवणे साहेब, विसरलो ना काय ते मला लिहून देत होते सारखे, हे बोला हे बोला हे बोला, पुढचं बोलत नाही तुम्हाला काय बोललो मी ते. पण या ठिकाणी समस्या ज्या आहे त्या समस्या फक्त समस्या ज्या आहेत अरे ऑनच आहे, तुझं कनेक्शन जरा लूज आहे. पण मी आपल्या सगळ्यांचं या ठिकाणी खूप खूप धन्यवाद व्यक्त करतो की एवढ्या थंडीमध्ये देखील आणि दिवसभर काबाड कष्ट केल्यानंतर आपण या ठिकाणी आलात. खूप छान वाटलं, खूप चांगलं वाटलं आपल्या सगळ्यांना भेटून. मगाशी मी जेव्हा आतमध्ये आलो, मगाशी जेव्हा मी आतमध्ये देवळे गावामध्ये गाडीमधून उतरल्यानंतर आतमध्ये शिरलो तर छान असा मातीचा आणि शेणाचा सुगंध जो आहे तो या ठिकाणी आला. कारण की आमच्या शहरामध्ये जे आहे आता या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या दुर्मिळ होत चालल्या आहेत. आपण खरंच खूप भाग्यशाली आहात की अशा या सुंदर परिसरामध्ये या ठिकाणी आपण राहताय. पण नक्कीच याच्या ज्या ज्या समस्या आहेत त्या समस्या सोडवण्यासाठी या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री जे आहेत हे या ठिकाणी कटिबद्ध आहेत. एवढंच आश्वासन आणि वचन आपल्याला या ठिकाणी देतो. पुन्हा एकदा सगळ्यांचं खूप खूप धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. अरिहंत सुपरमार्केट आयोजित भव्य महाराष्ट्र तांदूळ महोत्सव. आमचा पत्ता कोल्हेमळा रोड, नारायणगाव, तालुका जुन्नर, जिल्हा पुणे. संपर्क क्रमांक 90 96 88 98 98. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी.
सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.